नमस्कार मित्रांनो, आजच्या या खास डिजिटल मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मॉड्यूल 3 चे सर्वच्या सर्व 52 प्रश्न आणि त्यामागची खारे गुप्त उलगडून दाखवणार आहोत. नुसतं रट्टा मारून नाही बरं का, तर अगदी थेट प्रॅक्टिकल आकृत्या आणि उदाहरणांसह. चला तर मग सुरू करूया. पुढे जाण्याआधी एक नजर टाकूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत त्यावर. मूळ सिद्धांत आणि कंडक्टर्स, वायर जॉइंटिंगची महत्त्वाची तंत्र, सोल्डरिंगच्या पद्धती, अंडरग्राउंड केबल्सची रचना आणि सर्वात शेवटी फॉल्ट शोधून काढण्याची पद्धत. या 5 टप्प्यांमधून आपण विजेचा हा प्रवास समजून घेणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे कोअर थिअरी आणि कंडक्टर्स. मित्रांनो, प्रत्यक्षात वायरला हात लावण्यापूर्वी आतल्या अणूंच्या पातळीवर नक्की काय चाललंय हे समजून घेणं अगदी मस्ट आहे. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच EMFची ही व्याख्या बघा. सोप्या भाषेत सांगायचं तर EMF म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि व्होल्टेज ड्रॉप यांची बेरीज. हे अगदी एखाद्या मोठ्या इंडस्ट्रियल पाण्याच्या पंपासारखं काम करतं, जो सर्किटमधून इलेक्ट्रॉन्सला पुढे ढकलण्यासाठी दाब देतो. आता सांगा, एखाद्या अनुभवी इलेक्ट्रिशियनला EMFचं माहीत नसेल तर मोठ्या इमारतींमध्ये लांबचं केबल टाकताना तो व्होल्टेज ड्रॉप कसा कॅल्क्युलेट करणार? शक्यच नाही. आता या स्क्रीनवरची आकृती बघा. तांब्याच्या म्हणजेच कॉपरच्या अणूमध्ये अगदी बाहेरच्या कक्षेत फक्त एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो आणि म्हणूनच कॉपर हा एक उत्तम विद्युत वाहक आहे. याच आकृतीत गॅस आयनायझेशन कसं काम करतं हे सुद्धा निऑन लॅम्पच्या उदाहरणाने दाखवलंय. आणि हो, एक अतिशय महत्त्वाची प्रॅक्टिकल टिप, जर तुम्ही चुकून व्होल्टमीटरला ॲमीटर म्हणून जोडलत तर तुम्हाला लो रीडिंग मिळेल. ही एक खूप मोठी चूक ठरू शकते बरं का. आता सॉलिड विरुद्ध स्ट्रँडेड कंडक्टरचा विचार करूया. डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी मटेरियल निवडताना खूप विचार करावा लागतो. स्ट्रँडेड वायर खूप लवचिक असते, म्हणजे कुठेही सहज वळवता येते. तर दुसरीकडे सॉलिड कंडक्टर कमी लवचिक असला तरी तो खूप टणक आणि मजबूत असतो. कामाच्या स्वरूपानुसार आपल्याला योग्य ती निवड करावी लागते. एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहूया. जेव्हा तुम्ही 7/1.40 असा स्ट्रँडेड कंडक्टर पाहता तेव्हा त्यातील 1.40 या आकड्याचा अर्थ काय असतो? तर इथे दाखवल्याप्रमाणे मायक्रोमीटरने मोजलेला 1.40 मिलीमीटर हा त्यातील प्रत्येक एका बारीक वायरचा म्हणजेच कंडक्टर स्ट्रँडचा व्यास असतो. ओव्हरहेड लाईनमध्ये असे बेअर कंडक्टर सर्रास वापरले जातात. वायर जोडण्याआधी आपल्याला सर्किट प्रोटेक्शन कॅपॅसिटी काढावी लागते. आता हे नीट लक्षात ठेवा. रिव्हायरेबल फ्यूजसारख्या कोर्स प्रोटेक्शनसाठी 0.81 हा रेटिंग फॅक्टर वापरला जातो आणि क्लोज प्रोटेक्शन सिस्टमसाठी 1.23 हा फॅक्टर वापरतात. हा थेट गणिताचा भाग आहे, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने तो पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया. वायर जॉइंटिंगची आवश्यक तंत्रे. योग्य कंडक्टर निवडला की त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे वायरचे निर्दोष जॉइंट्स बनवणं, जेणेकरून रेझिस्टन्स कमीत कमी राहील. जंक्शन बॉक्समध्ये जागा खूप कमी असते, बरोबर. अशा अरुंद जागेत सुरक्षित जोडणीसाठी रॅट टेल जॉइंट वापरला जातो. आणि जेव्हा कंपनं म्हणजेच व्हायब्रेशन्सचा त्रास असू शकतो तिथे मॅरिट जॉइंट्स आणि योग्य क्रिम्पिंग टूल्स वापरून आपण एकदम भक्कम आणि लो रेझिस्टन्स कनेक्शन तयार करू शकतो. पण जेव्हा आपण बाहेर ओव्हरहेड लाईन्सवर काम करतो तेव्हा परिस्थिती वेगळी असते. तिथे सोसाट्याचा वारा असतो. अशा वेळी कंडक्टरची लांबी वाढवण्यासाठी प्रचंड ताकद असलेला वेस्टर्न युनियन जॉइंट वापरावा लागतो. आणि समजा एखाद्या घरासाठी मेन लाईनवरून सर्व्हिस कनेक्शन घ्यायचंय तर तिथे ब्रिटानिया टी जॉइंट हाच सर्वोत्तम पर्याय आहे. हे जॉइंट्स नुसते जोडत नाहीत तर ताकदही देतात. आपला तिसरा विभाग आहे सोल्डरिंग, रसायनशास्त्र आणि पद्धती. बघा मित्रांनो, फक्त वायरचे पीळ देऊन मेकॅनिकल जॉइंट बनवला म्हणजे काम संपत नाही. तो जॉइंट वर्षानुवर्षे टिकावा आणि गरम होऊन खराब होऊ नये यासाठी त्यावर सोल्डरिंग करून केमिकल फ्युजन करणं तितकंच गरजेचं आहे. आता इथे केमिकल मॅचिंग खूप महत्त्वाचं आहे. हे टेबल बघा. धातूनुसार योग्य फ्लक्स निवडलाच पाहिजे. गॅल्वनाइज्ड आयनवर काम करताना नेहमी हायड्रोक्लोरिक ॲसिड फ्लक्स वापरतात आणि ॲल्युमिनियम कंडक्टर सोल्डर करताना केरालाइट फ्लक्स वापरला जातो. चुकीचा फ्लक्स वापरला की जॉइंट फेल होणार हे नक्की समजा. फील्डवर काम करताना तुम्हाला कोल्ड सोल्डर डिफेक्ट खूप वेळा पाहायला मिळेल. हा दोष काय येतो? तर जेव्हा आपण पुरेशी उष्णता देत नाही तेव्हा. शिवाय जर अननुभवी हातांनी सोल्डर वारंवार वितळवलं तर त्यातील टिन म्हणजे कथिलाचं प्रमाण कमी होतं आणि तो जॉइंट एकदम ठिसूळ बनतो. कामाच्या स्वरूपानुसार आपण वेगळ्या पद्धती वापरतो.
वाहनांच्या पत्र्यावर फ्लेम सोल्डरिंग वापरलं जातं, तर इलेक्ट्रॉनिक्स पीसीबीच्या मास प्रोडक्शनसाठी डिप सोल्डरिंग उत्तम ठरतं. आणि सर्वात महत्त्वाचा प्रॅक्टिकल नियम, सोल्डरिंग आयर्न वापरत नसताना तो नेहमी त्याच्या स्टँडमध्येच ठेवा. स्वतःला किंवा दुसऱ्याला भाजून घेण्यात काही शाणपण नाही, होय ना? आता आपण आलोय चौथ्या आणि अतिशय आकर्षक भागावर, अंडरग्राऊंड केबलची रचना. मोकळ्या हवेतून आता आपण जमिनीखाली जाणार आहोत, जिथे केबल्सना प्रचंड दबाव आणि ओलाव्यापासून वाचवणं हे एक मोठं आव्हान असतं. ही अंडरग्राऊंड केबलची आकृती काळजीपूर्वक बघा. यात बेडिंगचा थर आतील मेटॅलिक लीड शीथला गंजण्यापासून वाचवतो, तर सर्वात बाहेरचा सर्विंग नावाचा थर हा आर्मरिंगला मातीतील केमिकल्स आणि हानिकारक वातावरणापासून सुरक्षित ठेवतो. प्रत्येक थराचा स्वतःचं असं एक ड्युटी कार्डच आहे, समजून चला. एक गोष्ट कायम पाठ करून ठेवा. XLPEचा फुल फॉर्म आहे क्रॉस लिंक्ड पॉलीइथिलीन. आणि दुसरी अतिशय गंभीर बाब, जर PVC इन्सुलेशनमधून प्रमाणापेक्षा जास्त करंट बराच काळ वाहत राहिला तर त्याचं इन्सुलेशन रेझिस्टन्स झपाट्याने कमी होतं. याचा शेवट काय होतो माहितीये? थेट शॉर्ट सर्किट आणि केबल जळून खाक. हा थर्मल मेल्टडाऊन म्हणजे उष्णतेमुळे केबल जळणं टाळण्यासाठीच जॉईंट्स करताना त्यात गरम बिटुमिनस कंपाऊंड ओतलं जातं. आणि हो, शहरांमधल्या प्रचंड गर्दीच्या रस्त्यांखालून जेव्हा या केबल्स नेल्या जातात तेव्हा त्या सुरक्षित राहण्यासाठी नेहमी डक्ट पाईप्समधूनच टाकल्या जातात. आणि आता आपण पोहोचलोय आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागावर, डायग्नॉस्टिक्स आणि फॉल्ट फाइंडिंग. बघा, तुम्ही कितीही परफेक्ट इन्स्टॉलेशन करा, काळाच्या ओघात किंवा एखाद्या बाहेरील आघातामुळे फॉल्ट्स हे येणारच. एका ऑपरेटरची खरी परीक्षा इथेच असते. आता मला सांगा, जेव्हा मैलांच्या मैल पसरलेली भूमिगत केबल अचानक बंद पडते, तेव्हा संपूर्ण रस्ता न खोडता तंत्रज्ञ तो जमिनीखाली लपलेला नेमका शॉर्ट सर्किट फॉल्ट अचूकपणे कसा काय शोधून काढतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? जमिनीखाली फॉल्ट शोधणं म्हणजे अक्षरशः गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे. यासाठी लूप टेस्ट नावाचे एक अफलातून तंत्र वापरलं जातं. रेझिस्टन्स ब्रिजच्या सेटअपमध्ये गॅल्व्हानोमीटर लावून ही टेस्ट अगदी गणिताच्या सूत्राने शॉर्ट सर्किटचा तो अचूक पॉइंट दाखवून देते. विचार करा, यामुळे रस्ते खोदण्याचे किती श्रम आणि सार्वजनिक पैसा वाचतो. हे स्क्रीनवरचं फॉर्म्युल्यांचं समरी पेज बघा. युनिट्स, रेटिंग्ज आणि सूत्रांची ही उजळणी म्हणजेच तुमचं थेअरीचं ज्ञान आणि प्रत्यक्ष फील्डवरचा तुमचा क्विक डिसिजन याला जोडणारा दुवा आहे. संकटकाळी हेच आकडे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतील. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा. ह्या सर्व पॅरामीटर्समध्ये मास्टरी मिळवणं म्हणजे फक्त एखादी परीक्षा पास होणं नव्हे, तर आपल्या गजबजलेल्या शहरांना एका महाभयंकर इन्फ्रास्ट्रक्चर फेलियरपासून वाचवणं होय. आपल्या या आधुनिक ग्रेडची आणि शहराची सुरक्षितता पूर्णपणे एका प्रशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञाच्या म्हणजेच तुमच्या हातात आहे. तर आजच्या या सेशनमधलं कोणतं तंत्र तुम्हाला सर्वात जास्त आव्हानात्मक वाटलं? स्वतः विचार करा आणि अशाच नव्या गोष्टी शिकण्यासाठी नेहमी तयार राहा.